यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय भीम, जय भीम. धन्यवाद साहेब. हॅलो हॅलो हो ती कमी करावी को महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईमध्ये शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर आणि ज्यांच्या आज जयंती आहे त्या मुक्ता साळवे या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या करकमच्या ऐतिहासिक मंचावर आणि समोर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तुमचा आमदार कोण आहे इथला? पवारातच आहे ना? आणि खासदार पाटीलच आहे बे. आता गायकवाडाला बी पाटील बनवा की मग. बंधू आणि भगिनींनो, मी ज्या दिवशी बारामती नगर परिषदेचा निकाल लागला त्यावेळी तुम्ही टीव्हीवरती बघितलं असेल. ही माझी लेख आता समाजाची झाली आणि ही माझी मुक्ता साळवे आहे ही मी त्याच वेळेस सांगितलं होतं. बारामती नगर परिषदेमध्ये निवडणूक लागल्यापासून ते निवडणूक संपेपर्यंत मी नगराध्यक्ष पदाला उमेदवार होतो. मी 2 नंबरची मतं घेतली. डिपॉझिट कुणाचं जप्त केलंय माहित आहे का? शरद पवाराच्या पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं. आणि माझ्या पुरीनं तुमच्या पुरीनं तिच्या प्रभागात शरद पवाराच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलंय. आणि भाजपाच्या उमेदवाराला किती मतं पडल्यात माहित आहे का? 60, 60, 90 बी नाही ना. आपली लोक 90 साठी पवाराच्या पाठीमागे फिरतात. 60त गुंडाळल्यात मी बीजेपी वाल्यांना. तुमच्याकडे आता येणाऱ्या काळात नगर परिषदच होणार आहे ना. नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. नगर परिषदेची आम्हाला बारामतीची कोटी नाही पाहिजे, आम्हाला दिल्लीची कोटी पाहिजे. दिल्लीची. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला 1946 ला सांगितलं होतं, जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय. घरं नव्हती आपल्याला त्यावेळेस. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर प्रदेशातल्या बहुजन समाजाने ऐकलं आणि 1 वेळा नाही तर 4 वेळा सरकार बनवलं का नाही? 5 लाख हेक्टर जमीन वाटली आणि ही तो पहाटाचा उठतोय तुमच्या माझ्या जमिनी लुटतोय. महाराला मागायला तर सुट्टीत देत नाहीत पवार. 72 एकर जमीन 12 मातंगांची, आमच्या त्या इथली 12 मातंग बांधवांच्या भिशांची. 300 करोड रुपयाची जागा अजित पवारनी
लुटलेली आणि ती मी परत मिळवून घेणार आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम महार, मांग, रामोशी, सुतार, होलार, टकारी, वडारी आणि या बहुजन समाजाला अजित पवारांच्या दारात बोलावणार आहे. राज्यव्यापी आंदोलन करायचंय. आम्हाला जमीन द्या. तुम्ही मुख्यमंत्री हो, नाही तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हो, पण आमच्या जमिनी आम्हाला द्या ना. आमच्या जमिनी लुटताय तुम्ही. बारामतीत कसं काही निवडून आला? बारामतीतला समाज न विकणारा झाला आणि तुम्हाला बी न विकणारा व्हायचंय. दरवेळेस आता पंचायत समिती, ग्रामपंचायतला पैसे वाटतात का नाही? खरं सांगायचं, पदर दडवून सगळ्यात पहिलं तुम्ही जाता हे मला माहित आहे. आमच्या इथं बी जात होते की अशा करतात आणि जायचं. मी घरात जाऊ सांगितलं, पदर दडवू नका, माझ्या देखत जावा. अजित पवाराचं पैसे घ्या आणि शरद पवाराचं घ्या. दोघांनी तुम्हाला आणि मला तर लुटलंय. काय राणी कोणी वाटत होती होय पैसे? तुमचं माझंच आहेत. ही आता ही आपली बारकी पोरं आहेत. ह्याला डॉक्टर बनवायचं असेल, डॉक्टर कसा होईल? आता ह्याच्या आईबापाची किडनी ऐकले तरी होणार नाही. सरकार त्यांचं बनवतोय आपण दरवेळेस. त्यांचंच सरकार बनवतोय आणि त्यांच्याच मिरवणुकीत गुलाला अंगावर घेऊन आपण आपली नाचतात. आणि मग रातची 12च्या नंतर हित येणार आणि मग गायकवाडाला शिव्या हितलंच येणार आणि आपल्या हित येतात आणि मग शिव्या देतात. मग अख्ख्या गल्लीला शिव्या देणार आणि मग काय म्हणतात, मी फाडला तर मला काय आहे? निळा आहे. आणि त्याला खराच जर फाडला का नाही, त्याच्या इकडे कांदा आहे आणि इकडे लिंबू आहे. हे दहाव्यावरची अवलाद आहे. पाटलाने दारू पाजून पाटलाचे दारू खरकाट्या अन्नावर जगणारे आहेत. पवार पाटलाच्या खरकाट्या अन्नावर जगणारी जी चित्र आहेत, जे आपल्या समाजात वाढायला लागले, त्यांचा बंदोबस्त करून आपल्याला दिल्लीची आणि मुंबईची सत्ता घ्यायची. फक्त करकमची नाही, बारामतीची नाही, सोलापूरची नाही आणि पुण्याची नाही. तुम्हाला आणि मला शासनकर्ती जमात व्हायचंय. आणि ती शासनकर्ती जमात युपीत झालं का नाही? मग महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? महाराष्ट्रात बी होणार आहे. महाराष्ट्रात कोण करणार आहे? तुम्हाला आणि मला करायचंय. आणि महिलांनी अजिबात पाठीमागे राहायचं नाही. आता अजिबात राहायचं नाही. ह्यांच्यावर तर कमी बरोबर आहे, तुमच्यावर 100% बरोबर आहे. रमाईने 4 लेकरं मारलेत का नाही? रमाईची 4 लेकरं मेली का नाही? आता समोर बसलेल्यांचे एका बी भगिनीची साडी 2,500च्या खाली नाही. आणि बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आलत. बाबासाहेबांचा मुंबईमध्ये सत्कार होता आणि बाबासाहेबांची भाऊजाई लक्ष्मीबाई पळत येते रमाईला सांगते, रमा तुझा विवाह बॅरिस्टर होऊन आलाय, मिरवणूक काढली, चल लवकर सत्काराला जायचंय. आणि लक्ष्मीबाई सांगून गेल्या, रमाई आतमध्ये घरात रडत बसली. नवरा बॅरिस्टर होऊन आलाय, सत्काराला जायचंय, रमाईला साडीच नव्हती घालायला. शाहू महाराजांनी जरीचा फेटा सत्कार केलता, तो फेटा गुंडळून रमाईच्या सत्काराला गेली आणि एका कोपऱ्यात अशी रमाई तो जरीचा फेटा घालून गुंडळून तोंड जोडून बाबासाहेबांचं भाषण ऐकत होते. बाबासाहेबांना तो जरीचा फेटा घातलेली रमाई ओळखीत आली आणि बाबासाहेब भाषण चालू असताना ऑक्सा बॉक्सा रडायला लागलं. आणि कोणासाठी केलं? तुमच्या माझ्यासाठी केलं ना. नुसतंच आम्ही 14 एप्रिल करायचं, 14 एप्रिलला नाचायचं, काय का उपयोग आहे त्याचा? मताचा अधिकार तुम्हाला आणि मला कसा भेटला? पाटलाने दिलं वय? अरे पाटलाला बी नव्हता. जर बाबासाहेबांची 4 लेकरं बिगर औषधाची मिली नसती, बिगर औषधाची मेलेत. बाबासाहेब ज्यावेळी विदेशात होतं त्यावेळी बाबासाहेबांचा गंगाधर गेला, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांची एकुलती एक इंदू नावाची मुलगी गेली आणि बाबासाहेबांचा सगळ्यात लाडका राजरत्न गेला. ज्यावेळी गंगाधर आजारी पडला, रमाई डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरला विनंती करायला लागली, विनवणी करायला लागली, पोराचा बाप विदेशात आहे, माझ्या पोराला 2 पैशाचं इंजेक्शन द्या. डॉक्टर म्हणला, तुम्ही अगोदरच्या उधारी दिली नाही, मी तुमच्या पोराला इंजेक्शन देणार नाही. रमाईचं बाबासाहेबाचं लिकरू तर पडून मेलंय, तर पडून जीव गेलेला आहे त्याचा.
बाबासाहेब भारतात असताना बाबासाहेबाचा सगळ्यात लाडका राजरत्न गेला. राजरत्नाचा देह रमाईच्या मांडीवर होता. बाबासाहेब अशा हाताची घडी घालून एरदाऱ्या मारत होते. बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला बोलावलं आणि सांगितलं जा आणि पांढरा कापड घेऊन या. बाबासाहेब परत एरदाऱ्या घालायला लागले. रमाईच्या लक्षात आलं बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला कापड आणायला लावलंय पण पैसे दिले नाही. बाबासाहेबांकडे स्वतःच्या लेकराला दफन करायला 2 पैसे नव्हतं. आणि तुम्ही कुणाचा प्रचार करताय? पाटलाचा आणि पवाराचा. बंद करावं लागेल. बाबासाहेबाची एकुलती एक हिंदू काय म्हणत असेल, रमाईचा जीव काय म्हणत असेल, हे तुमचं माझं जी सगळं दिसतंय ही रमाईचा त्याग आहे. आणि तो रमाईचा त्याग त्या बारामतीतल्या माणसांना माहित झालाय. आपण कधी होणार आहे? आपलं कधी येणार आहे? आपलं का नाही पोरग होणार? नाही तर पाटलाचं पोरग इथनं ती फुफटा उडवत जातंय गाडी घेऊन, त्याची धूळ आमच्या आईबापाच्या तोंडावर उडती. आमची आई घरी येते, त्याच्यातलं तवलीभर पाणी घेते, तोंड धुती बघती. आता आमच्या बी आईला स्वप्न पडायला लागलंय माझं बी लेकरू लाल दिवेच्या गाडीत येणार आहे. ही जी मानसिकता आहे बघा, आमच्याकडे काय मानसिकता आहे? आम्ही दुसऱ्याच्या माड्या टोप्या पडेपर्यंत बघतो, दुसऱ्याच्या माड्या. आणि आमच्या शेजारच्यानी नाहणी बांधायला काढली ना, शेजारचा येतो आणि म्हणतो गौंडी पेताड आहे, वाळू माताड आहे, बांधकामात वाकड आहे. अरे दुसऱ्याचं बघतोय तू आपल्या शेजारच्याच बघवत नाही वय. आता ही बंद केलं पाहिजे. आता तुम्हाला मला जर या देशाची शासन करती जमात बनायचं असेल, तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं भविष्य जर सुधारायचं असेल, तर तुम्हाला मला काय करावं लागेल? न विकणार बनावं लागेल. ती 4 लेकरं मेली म्हणून तर तुम्हाला मला मताचा अधिकार दिलाय. मताधिकाराच्या वेळेस मताच्या अधिकार देण्याचा प्रश्न आला त्यावेळी गांधींना 3 अटी घातल्या होत्या. काय अट होती? पहिली अट काय होती? 1932 ला ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय त्याला मताचा अधिकार. बाबासाहेबाला शाळेत येऊ देत नव्हती, वर्गाच्या बाहेर बसून शिकल्यात. मताचा अधिकार भेटला असता का तुम्हाला मला? दुसरी अट काय होती? जो इन्कम टॅक्स भरतो. अरे अजून आम्हाला इन्कम टॅक्स काय आहे तेच माहित नाही, म्हणजे आपल्याला मताचा अधिकार असता का? आणि तिसरी अट होती ज्याच्याकडे 300 एकर जमीन आहे त्याला मताचा अधिकार. आता हाय त्यात आमच्या पवार पाटलाने लुटल्यात. 300 एकर आहे का कुणाच्या आजा पंजाकडे होती का? हात वर करा बरं. मग मताचा अधिकार तुम्हाला मला भेटला असता का? ह्यो मताचा अधिकार 4 लेकरं गेल्यात तेव्हा मिळालेला आहे. आणि तो मताचा अधिकार 1500 रुपयात विकून टाकतोय आपण. 5 वर्ष कोण सांभाळतं आपल्याला? आपले आई बाबा काबाड कष्ट करून सांभाळतात आणि 15 दिवस काही किडे पडतात वय आपल्याला? नाही घ्यायचं पैसे कोणाचं. जर मताचा अधिकार भेटला नसता अभिजित पाटील तुमचा आमदार झाला असता का? परिचारकाच्या घरी म्हशीचं शेण काढत असता. बाबासाहेब आंबेडकरांनी लेकर मारून तुम्हाला मला हक्क अधिकार मिळवून दिल्यात. ती हक्क अधिकार ही हिसकावून घ्यायला लागल्यात आणि नाटक करते ही ती ताई पवार साहेबांची लेख. मध्ये लाल पुस्तक घेऊन दोघं बहीण भावंड फिरत होती का नाही? वाचवायचंय. वाचवायचं नाही ताई, ती लागू करायचं होतं. तुम्ही त्याचा वापर करून आम्हालाच ठगावलंय, आम्हालाच लुटलंय आणि संविधान वाचवायचंय. आमची अटपाट त्यांच्या मागे गेली. नाही संविधान कोण वाचवणार आहे म्हणत होती? पवार आणि काँग्रेस वाचवणार आहे. बुटाडाने आणलं पाहिजे तुम्हाला बी त्यांना बी. ती वाचवणार आहे. त्यांनी तर वाटोळं केलंय सगळं. तुमचं आणि माझं वाटोळं कोणी केलंय? त्यांनीच केलंय. आपला माणूस उभा राहिला की हे काही निवडून येणार आहे? कसा आला मग? आणला की छाताडावर बाबासाहेबाचा हत्तीला कोण आणलाय? येतोय. भरोसाचा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वतःवर भरोसा पाहिजे आणि तुम्हाला शहाणं व्हावं लागेल. यांचं काय नाही, 90th कार्यक्रम होतोय, इकडे फेल होतोय. तुम्हाला तुमच्या लेकरा बाळाचं चांगलं करायचं असेल तर तुम्हालाच पुढे यावं लागेल. बाबासाहेबाच्या आंदोलनात काय होतं? महिला पुढे होत्या. 21 वर्षाच्या असताना बहीण कुमारी मायावतीजीनं
या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याची 4-4 वेळा मुख्यमंत्री झालेले आहे बहीणजी. आम्हाला येऊन सांगतात मायावती काय बौद्ध आहे तो, शरद पवार बौद्ध आहे, अभिजित पाटील बौद्ध आहे, काय मोहिते पाटील बौद्ध आहे. कधी ते विचारलं नाही, पण आम्हाला येऊन सांगणार. आणि कुठे येणार? मांगावड्यात आणि मारावड्यात. आणि आधीच आमची मटणाच्या वाट्यासाठी भांडण, महाराज आणि मांगाचं भांडण मटणाच्या वाट्यासाठी. अरे कधीतरी सत्याच्या वाट्यासाठी भांडा की दोघं बी मिळून. एकाला कलीजी घ्यायची आणि एकाला काळीच बोक खायचंय, आणि तुमचं भांडण त्याच्यासाठी. महाराष्ट्रात काय चालू आहे? मारावडा आणि मांगावडा शेजारीच असतो का नाही? बरं, वाण्याच्या दुकानात एखाद्या धनगर बांधवाचा किंवा माळ्याचं धनगराचं भांडण लागलं. वाणी इथून काय म्हणतो, हे काय मारा मांगासारखा कालवा लावलाय, आहे का आधी ना मध्ये आहे का आम्ही? अरे मग ती आपल्याला वेगळं समजत नाही, तुम्ही का वेगळं समजताय? ही जी मानसिकता आहे ही आपल्याला बदलावी लागेल. ही मानसिकता बदलून ह्या देशाची शासनकर्ते जमात बनावं लागेल. आणि ते आपण होऊ शकतोय. आपल्याकडे आहे ती, आपल्याकडे मत आहेत. 100पैकी 85 मतं आपली आहेत. ओबीसी बांधव आपल्या बरोबर आहेत ना, आलेत माझ्या बरोबर. बाळासाहेब कुठे? अयो, माझा पुरीचा जे प्रभाग होता त्या प्रभागात टोटल मतदान होतं 5000. त्याच्यातलं 3200 मतदान बौद्ध, 900 मतदान वडार समाजाचं होतं. किती मतदान? त्या 900 पैकी 550 मतदान वडार समाजाने बाबासाहेबांच्या हत्तीला दिलंय. आणि तुमच्या गावातलाही बाळासाहेब पवार की जे राहतो वडारवाड्यात, ह्यो काम करत होता तिथे. ह्याच्या बरोबर आमचे दयानंद पिसाळ, दिलीप कुसाळे जे जे आपले नेते आहेत, आणि बाकीच्या वडार समाजाने आणि ओबीसी बांधवांनी साथ सहयोग करत दोन्ही एकत्र झालो तर त्यांचं डिपॉझिट जप्त होत आहे. मग तीच जी बारामतीत फॉर्म्युला वापरला तो महाराष्ट्रात चालणार आहे. ह्यो फॉर्म्युला काही नवीन नाही, ह्यो जुनाच आहे. ह्यो फॉर्म्युला जुनाच आहे. बुद्धांपासून चालत आलेलं आंदोलन आहे. ही 108 वर्षाचा संघर्ष आहे या महापुरुषांचा. महात्मा ज्योतिबा फुले त्यांचा ब्राह्मण मित्र परांजपेच्या वरातीत चालत होत. आणि लग्नाच्या वरातीत चालत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंना बाजूला हाकललं. तू शूद्र आहे, तू आमच्या वरातीत काय करतोय? आता ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंना बाजूला हाकलण्यात आलं, काढण्यात आलं, त्यावेळी टाटा इन्कम टॅक्स भरायचा 20,000 आणि महात्मा ज्योतिबा फुले भरायचं 21,500. म्हणजे पैसे पाण्याने कमी होतं का महात्मा फुले? का बाजूला काढलं? जातीमुळे बाजूला काढलं. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले मुळा मोठा नदीच्या कडेला गेलं, रडत बसलं होतं. आणि त्यांनी ती आज बी जाऊन बघा, तिथं मोठा मांगावडा आहेत. ती अजून बी मांगावड्यात म्हणतात आणि मारावड्यात म्हणतात. आणि मग त्यांनी बघितलं, दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळेला तिथली अस्पृश्य पुण्यातली गावात जायची तयारी करत होती. आणि तयारी काय करत होती? तर गळ्यात गाडगण, पाठीला झाडू बांधून गावात जायची तयारी करत होती. आणि मग महात्मा फुलेंनी हे आंदोलन सुरू केलं. अरे मला माझा अपमान कळतोय, पण ह्या लोकांना ह्यांचा अपमान बी आनंदाने स्वीकारतात. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले म्हणले, वित्त विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खतले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि मग 1 जानेवारीला पहिली मुलींची शाळा भिडेच्या वाड्यात चालू केली. मग महात्मा ज्योतिबा फुलेंनी मरेपर्यंत हे आंदोलन चालवलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर सावित्रीमाई फुलेंनी चालवलं. आता मला सांगा, सावित्रीमाई फुले त्यावेळी मुलींना शाळा शिकवायला जात होते. सावित्रीमाई फुलेंनी मार खाल्लाय का नाही? तुमच्यासाठी खाल्लाय का नाही? आता तुम्ही शाळेत आहे का नाही? तुम्ही समोर थांबलेले. आता जर तुम्हाला शाळेत जाताना कोणी अडवलं आणि तू शाळेत जायचं नाही म्हणलं तर काय करशील? चपलीनं तोंड फोडशील का नाही? फोडशील का नाही? मग तुझ्या माझ्यासाठी त्या महापुरुषांनी मार खाल्लाय आणि त्या महापुरुषांनाच आम्ही विसरलोय. आमचं महापुरुष दुसरंच झालेत. आमचा साहेब कोण? जमिनी लुटणारा.
हा माझ्याकडे 1935चा बिदस्त आहे, 107 एकराचा. मी सुट्टीत देणार नाही आता. सावित्रीबाई फुलेंनी पण मरेपर्यंत हे आंदोलन चालवलं. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी हे आंदोलन पुढे चालवलं. शाहू महाराजांच्या वडील वारले होते आणि तिथं वेदयुक्त प्रकरण घडलं. मग शाहू महाराजांनी काय केलं, कोल्हापूर संस्थानातल्या सगळ्या मंदिरातलं पुजारी सगळ्या जातीचं केलं, ब्राह्मणांना काढलं आणि सगळ्या जातीचं पुजारी केलं. आज बी तुम्ही कोल्हापूरला जाऊन बघा, सगळ्या शाळेच्या बोर्डिंग, सगळ्या जातीच्या शाळा, सगळ्या जातीसाठी बोर्डिंग आणि सगळ्या जातीसाठी शाळा कोल्हापूर संस्थानात आज बी आहेत. तिथं त्यांच्या घरातलं लग्न होतं राधाबाईचं. तर आपल्याकडे आज बी प्रथा आहे, जानवास गर्दी तू का नाही आपण वराडा आल्यानंतर. तर शाहू महाराजांनी प्रतिष्ठित म्हणून त्यांच्या संस्थानातलं पार दिन गारुडी पाठवलं होतं आणि शाहू महाराजांनी बी हे आंदोलन मरेपर्यंत चालवलं. शाहू महाराजांनंतर ही आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलं. बाबासाहेबांना तर लहानपणापासून जाऊन म्हशीचं ती म्हशी बाजारणाराने बी केस कापली नव्हती बाबासाहेबांची. शाळेत बसू देत नव्हती बाबासाहेबांना. आणि मग शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या महापुरुषांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जगात कुणालाच जमलं नाही असा इतिहास करून ठेवलाय. आणि आम्ही काय म्हणतो, माझ्या बापाने लिहिलाय कायदा, लेखाने वाचलाय का नाही? लिकीने वाचाय पाहिजे, लेखाने वाचाय पाहिजे. मग बाबासाहेबांनी हे आंदोलन सुरू केलं. बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यासाठी काय केलं मला सांगायची काय गरज आहे का? सगळ्यांना माहित आहे बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यासाठी काय केलं. बाबासाहेबांच्या नंतर जो मधला गॅप होता तो गॅप भरून काढण्याचं काम बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी केलं. हे आंदोलन कोणी चालवलं नंतर? बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी. कांशीराम साहेबांनी ही निळा झेंडा आणि जय भीमचा नारा देशात पोहोचवला. जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत. आम्ही ज्यावेळी राष्ट्रीय आमचं अधिवेशन असतं बीएसपीचं आहे ना, रोहित एक मल्ले आहेत इथं, उमेश आहे, नाना आहेत, आलता ना गायकवाड. काही कळतच नाही ती कन्नड काय काडमाड बोलतात, काही कळत नाही. एकच शब्द आम्हाला कळतो, जय भीम. फक्त जय भीम कळतो. मग कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत जय भीमचा नारा कोणी दिला तर बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी. आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब एका बौद्ध भिक्खू सारखं आयुष्य जगलं. आणि त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं होतं शासनकर्ती जमात बना. एकदा नाही तर 4 वेळा उत्तर प्रदेशात सरकार बनवून दाखवलं. कुणी त्यांना फुले शाहू आंबेडकर शिकवलं. महाराष्ट्रात शिकलं, ती वाचलं, इथं सगळं इथं मिळालं. आणि उत्तर प्रदेशात गेलं आणि तिथं सरकार बनवलं. आणि आमच्या इकडे काय प्रचार करतात आपली हे मायावती काय बौद्ध आहे वे? कशाला पाहिजे बौद्ध तुम्हाला? तुम्ही बौद्ध होऊन बिडाल्यात खाणार आहे तर कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही दुसऱ्याला विचारतच नाही कधी. जो येतो ना कमळ घेऊन गाड्या घेऊन त्याला विचारता का तो बौद्ध आहे का? आणि मग हा धर्मात जातीत भेद लावण्याचं काम इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेनेवाल्यांनी केलं. आणि त्यांच्या चंगोलमध्ये फसण्याचं काम आपलं झालं. एक तर तुमच्या माझ्या विरोधात किती षडयंत्र आहे, शांत बस. तुमच्या माझ्या विरोधात षडयंत्र चालू आहे सगळीकडनं. आमची पोरं 8वी पर्यंत नापास करत नाही. आहे का नापास? खिचडी भेटते ना, खिचडी शाळेत खिचडीवरनं देतात. आता ह्या पोरांचे आई बापा काबाड कष्ट करायला जातात. ह्यांना हे कुठल्या शाळेत झडपीच आहे ना? हा हा मग या आपल्या पोरांना 8वी पर्यंत काही नापास करत नाहीत.
आता ही 9वीतच पोरग गावातल्या पोरीच्या मागे लागतं, ती तिकडल्या मारवाड पेठ मधल्या, आणि ही ह्याला हुडकोन मास्तर काय करतो, ह्यो 7वीत असताना त्याला गायच्या पानायला लावतो गुरुजी, आणि मग ह्यो ही पोरग आपलं गायच्या पानायला जाताना येताना इमल खाऊन येत. हे आपल्या विरोधातलं षडयंत्र आहे, हा शैक्षणिक दहशतवाद आहे. हा आम्हाला शाळा शिकू द्यायची नाही. मध्ये अजित पवार काय म्हणला, ते PhD कशासाठी करतात, फेलोशिपसाठी म्हणजे स्कॉलरशिपसाठी. तुझ्या पोरांना करायला हो का, लाव की तुझ्या पोरांना करायला, दोघांना करायला हो. बर कशा नाही जमली तर महार वाटण्याच्या जमिनी कशा लुटायच्या ह्याच्यावर PhD करायला हो. अरे PhD करणं एका घरात 5-5 जण अभिमानाची गोष्ट आहे नाही. PhD काय कागदावर नुसतं पांढऱ्याचं काळा करायचंय वय, त्याला लय अभ्यास करावा लागतो. पण आता काय करणार, ती 10वीत एक विषय गेलता म्हणून कोल्हापूरला पाठवला होता. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. दुसरा आपल्या विरोधात काय दहशतवाद आहे, हा शैक्षणिक झाला. सांस्कृतिक दहशतवाद आहे. तुम्ही सिरियल बघता का नाही, सगळी बघता का नाही? मग त्या मग इमानदारीनं सांगायचं, त्या सिरियल मधली जी नटी असती तिचं एक लग्न दाखवतात का, 5-5 लग्न दाखवतात. ती संस्कृती आमची नाही, फडवणीची असेल, तुमची असेल की. आमच्यात थोरली भाऊजाई आमची आई असती. माझी भाषण ऐकलेत ना, दादाला बी मी थोरला भाऊच म्हणतो की, वहिनीला माझी आई म्हणतो, आणि आमची तीच संस्कृती आहे, आम्ही थोरल्या भाऊजाईला आईच म्हणतो. पण सांस्कृतिक दहशतवाद आपल्या विरोधात आहे. त्या राणाची सिरियल माहिती आहे, राणा आणि पाठकबाई. राणा शिक्षण मंत्र्याचं पोरग, कोणाचं पोरग आहे, शिक्षण मंत्र्याचं. पाठकबाई साधी जेडपीची शिक्षिका, आणि शिक्षण मंत्र्याच्या पोराला काहीच कळत नाही, असंच दाखवलंय का नाही. आणि पाठकबाई साधी प्राथमिक शिक्षिका, तिला अख्ख्या जगाचा अभ्यास. का बरं असं आहे, कारण राणाचं आडनाव गायकवाड आहे आणि पाठकबाई भिड्याची बहीण आहे. आणि ह्यो आपल्या विरोधातला सांस्कृतिक दहशतवाद आहे. 2-3 वर्षापूर्वी एक गाणं आलं, काय गाणं होतं, मला लगीन करावं पाहिजे आणि नवरा रीतीवाला पाहिजे. आता पोरीला नवरा रीतीवाला करून दिल्यावर माती खाणार का पोरगी? त्याला गाणं लिहिणाऱ्याला लाज वाटला पाहिजे. काय गाणं लिहिलंय, मला लगीन करावं पाहिजे, नवरा रिक्षावाला पाहिजे, बँडवाला पाहिजे, टेम्पोवाला पाहिजे, म्हणजे 6 महिन्यात पोरीनं जाळून घेतलं पाहिजे. गाणं लिहिणाऱ्याने असं गाणं लिहायचं होतं, मला लगीन करावं पाहिजे, नवरा बॅरिस्टर, वकील, डॉक्टर, इंजिनियर पाहिजे. आता डॉक्टर, वकील, बॅरिस्टर नवरा भेटला तर पोरीच्या आईबापाला किडे पडणार आहेत वय. पण ह्यो आपल्या विरोधातला सांस्कृतिक दहशतवाद आहे, आणि हे सगळीकडे चालू आहे. आणि हे बंद करायचं तुमच्या माझ्या हातात आहे. तुम्ही मी ती बंद करू शकतो. दुसरी आणखी काय केलं जातं आपल्यात, जातीचं सांगितलं. जाती बाबासाहेबांनी जाती तोडायला लावल्यात. बहुजन समाज जाती तोडून तर झालाय ना. जाती जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. तुम्ही जनावरांची टॉयलेट बघून ओळखू शकता, टॉयलेट कुणाची आहे, कोंबडीची, शिर्डीची, म्हशीची, गाढवाची, वेगवेगळी असते का नाही. 20 जातीची 20 माणसं परसाकडे बसवायची आणि कलेक्टरला बोलवायचा आणि ओळख म्हणायचा, आता ह्याच्यातला महार कुठला, मांग कुठला, मराठा कुठला, माळे कुठला, धनगर कुठला, हागला ती. जनावरांच्यात जाती असतात, माणसांच्यात नसतात. बुद्धांनी बी तीच सांगितलं, बाबासाहेबांनी तीच सांगितलं, मोहम्मद पैगंबरांनी तीच सांगितलंय, येशू ख्रिस्तांनी तीच सांगितलंय. पण आपल्याला किती जाती तयार केल्या, 6743. आणि एकमेकाच्या विरोधात उभा करतात. जाती आपल्याला, जातीने आपलं चांगलं झालेलं नाही, जातीनं आपलं ओझं वाटोळं झालेलं आहे. जात जर चांगली असेल, जात चांगली असेल तर तिच्याबरोबर भेदभाव का होतोय? आज बी या महाराष्ट्रात मातंगाची असेल, दलिताची असेल, बौद्धाची असेल, वाल्मिकीची असेल, ह्यांच्यावरच अन्याय का होतो? मारुतीच्या मंदिरात गेला म्हणून मातंगाला मारला का नाही? मारलाय का नाही?
मंदिरात हात बी येऊ देत नाही. माझ्या तर स्वप्नात मारुती आलता आमचा बारामतीचा तेल्याचा मारुती. ते मला मारुतीने सांगितलं उभा राहा म्हणून. नाही आता मारुती बी आपल्याला बोलावतोय की, पण ही जी जातीवादी लोक आहेत, ही जातीवादी लोक जातीचं थोताड उभा करून तुम्हाला आणि मला तुमच्या आणि माझ्या पिढ्यांचा सत्यानाश करायसाठी टपलेले आहेत. म्हणून बांधवांनो, आया बहिणींनो बांधवांनो, चुकीच्या माणसांचं ऐकू नका. तुम्हाला बुद्धी आहे, तुम्हाला डोकं आहे, तुम्हाला सगळं आहे. कान आहे, नाक आहे, डोळा आहेत. बघा, चेक करा. आपल्या लेकरा बाळाचं चांगलं कसं होईल. जेव्हा आपला माणूस असेल तेव्हाच चांगलं होईल. आपण जर पंक्तीत बसलो आणि वाढपी जर ओळखीचा असेल, आपला असेल, तरच जेवण भेटणार आहे. नाही तर ह्यांना कवर बी हाका मारा ना. एकदा बुंदी देऊन गेल्यावर परत येतच नाही. बरोबर आहे का नाही? आता आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला न विकणारा समाज बनवून भाईचारा बनवायचा. एसटी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, गरीब मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज बी असेल, मारवाडी समाज असेल, सगळ्या सर्व समाज. बाबासाहेबांनी आपल्याला कधीच जातीभेद शिकवला नाही. बाबासाहेबांचं आंदोलन जातीसाठी नव्हतंच. आणि बाबासाहेबांचं आंदोलन जातीसाठी आणि रक्तासाठी असतं. तर बाबासाहेबांनी गुरु चोका मारायला मानला असतं का नाही? पंढरपूरला मानलं असतं का नाही? मग बाबासाहेबांनी जातीच्या चोका मारायला गुरु न मानता ओबीसी असणाऱ्या बुद्धांना गुरु मानलं, ओबीसी असणाऱ्या कबीरांना गुरु मानलं, ओबीसी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं. कारण बाबासाहेबांचं आंदोलन जातीचं आणि रक्ताचं नव्हतं. बाबासाहेबांचं आंदोलन नीतीचं होतं. आणि नीती काय? तर समतामूलक समाज आहे. समान एकवल पाहिजे, एकवल पाहिजे, समान पाहिजे. म्हणजे बाबासाहेब नेहमी सांगायचं की ही बिल्डिंग आहे, ही उंच मनोऱ्याची बिल्डिंग आहे आणि ह्याला पायऱ्याच नाहीत. ज्या ताळ्यावरती ज्याचा जन्म होईल ज्या जातीत, त्यांनी त्याच जातीत सोडून मारायचं. तो किती चांगला असेल तरी वरच्या मजल्यावर जाऊ शकत नाही, कारण त्याला शिड्यात नाही त्या जाती व्यवस्थेत. आणि ही जात व्यवस्था आपल्याला त्याच वेळेस संपवायला लावली. आपण अजून चिकटून बसलोय त्या जातीला. बाबासाहेबांनी आपल्याला 6743 जातीला कशात आणलं? 3 ह्याच्यात आणलं. एससी मध्ये 1,500 जाती आहेत. शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी 1,000 जाती आहेत. आणि ओबीसी 3,743 जाती. ह्या सगळ्या 6,000 6,500 जातींना 3च क्लासमध्ये का आणण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानात केलंय. म्हणजे बाबासाहेबांना काय पाहिजे होतं? जातीला तोडून बहुजन समाज बनवायचा. आता बहुजन समाज मानल्यावर बी काय जण म्हणते ती महाराज म्हणजे बहुजन आहे. बहुजन म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, धार्मिक अल्पसंख्याक ह्यांचा मिळून 85% होतोय. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती वाला आहे? 1% वाला आहे. मग 85% काय करतात? 85% आपली मजेत आहेत. त्यांचं वजन वाटोळ होत आहे ती बघत बसलेत नुसती आणि त्यांच्यात मिरवणुकीत नाचतात. आता सगळ्यांना आपल्याला शहाणं व्हावं लागेल. शहाणं होऊन आपल्याला एकत्रित येऊन या देशाची आणि ह्या राज्याची सत्ता आपल्या हातात घ्यावी लागेल. बारामतीची लालकोटी किंवा करकमची कोटी आपलं लक्ष नाही. आपलं लक्ष आहे मुंबईची दिल्लीची लालकोटी. बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही कसा बघता? असं बघता का नाही? बाबासाहेब काय दाखवतात मग? ही बोट कशाकडे असतं बाबासाहेबांचं? बाबासाहेब सांगतात जाण सत्तारूपी मंदिरावरती कब्जा करा, कॅप्चर दिस टेम्पल ऑफ पॉवर. तुमच्या समस्यांची गुरुकिल्ली ती सत्ता आहे आणि ती सत्ता तुमच्याकडे पाहिजे. आता ती सत्ता आपल्याकडे असेल, आपल्या पोराला मेडिकलला ऍडमिशन कसं भेटणार नाही? मग भेटेल ना. आपल्याकडे सत्ता असल्यानंतर मग आपल्याकडे होईल ना ती सगळं. आणि ती सत्ता घेण्यासाठी आपल्याला काम करायचंय. पैसे कुठं वाटतात? फक्त आपल्या एरियात वाटतात का नाही? दुसरीकडे का नाही वाटत? आता सगळीच पैसे घेतात. बारामतीत तर काय तुम्हाला सांगू कोण कोण घेत. आता
माझ्या पोरीच्या विरोधात तर दोघे बहीण भावंड पैसे दिलत दोघांनी बी, दोघांच्या बी छताडावर हत्ती तर एक एक पाय दिलेत. रातभर पैशाचा धिंगाणा लावला होता, पण मी अगोदर समाजाला तयार करत होतो. मी 30 वर्ष बांधतोय ना, 30 वर्षात 32 गुन्हे दाखल आहेत माझ्यावर. इथं ही जी कार्यकर्ते आहेत, त्या कुणाला विचारायची, बीएसपीचे कार्यकर्ते ह्या सगळ्यांना माहित आहे. 3-3 वेळा तडीपार केलं. एक मिनिट बारामतीच्या बाहेर गेलो नाही. माझ्या बी बापाचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. मला तडीपार करणारा कोण? पवार. बहीण मायावतीजीने राज्यसभेत माझा प्रश्न तारांकित केलता. पवार साहेबाला विचारलं आपल्या खासदाराने, ओ कालूराम चौधरी ऊपर बैठा है, वो कितना बड़ा गुंडा है, जरा सभागृह को बताओ. 5 जिले से तडीपार कर रहे. तुम्हाला वाटेल डाकू बी काय काय टाकण्यातलं काय नाही. मी आपला बुद्धाचा माणूस आहे बाबा. पोरीचं नाव माझ्या संघमित्र आहे. 1 मिनिट गेलो नाही. ही ताकद बहुजन समाज पार्टीत आहे, कारण बहुजन समाज पार्टी या देशातली एकमेव राष्ट्रीय आंबेडकरवादी पार्टी आहे. उत्तर प्रदेशाला जाऊन बघा, फुले शाहू आंबेडकर बुद्धमय सगळा उत्तर प्रदेश केलेला आहे. अहिल्यादेवी होळकरांचा 2 करोड रुपयाचा पुतळा कानपूरच्या चौकात आहे. तुम्ही त्या आंबेडकर पार्क मध्ये गेला ना, सगळ्या देशात तुम्हाला बाबासाहेब उभं राहिलेलं दिसतील. पण उत्तर प्रदेशात परमादरणीय बहीण कुमारी मायावतीजीने बाबासाहेबांना सिंहासनावर बसवलंय. बाजूच्या सिंहासनावर रमाई आहे, त्यांच्या बाजूला भैयासाहेब आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं वडील आहेत. आणि चौथं कुणाचा पुतळा केलाय माहितीये का? बाबासाहेबाबरोबर इमानदार असणारा बाबासाहेबाच्या कुत्र्याचा देखील तिथं पुतळा उभा केलेला आहे. बघा जाऊन. आणि नाव आपण कुणा ह्यांच्या नादाला ठेवून कुणाला ठेवतोय? बहीण मायावतीजीला ठेवलेत का नाही खरं सांगायचं? अरे बहीणजी तापले, बहीण कुमारी मायावतीजी तापले, सुप्रिया सुळे थोडी तापले. कुणावर बी इथं महाराष्ट्रात हो, देशात कुणावर बी SC ST OBC वर अन्याय अत्याचार झाले हो, सुप्रिया ताई का नाही भांडत? बरं बहीणजीत का भांडती? मताला तर ताई कशी पळत येते, लुट 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 चालती. आणि अन्याय अत्याचार झाल्यावर तोंड शिवतील. कोण बोलत नाही? बहीणजी शिवाय कोणी बोलत नाही. मग ही आपली माणसं आपल्यासाठी असतात. म्हणून आपल्या माणसांनी आता आपलं बघितलं पाहिजे. सगळ्या समाजाला, सगळ्यांना बरोबर घ्यायचंय आपल्याला. सगळ्यांना मत कुणाकडे आहेत? आपल्याकडे आहेत. आपल्या मतावर आमचा राजा होईल ना आता. कारण बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 ह्या देशातल्या सगळ्या राण्यांचं ऑपरेशन केलंय. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, राजा हा राणीच्या पोटातून आधी पैदा होत होता, आता होणार नाही. राजा हा मतपेटीतून तयार होईल. तो झोपडपट्टीतला असेल, तो पारड्याचा असेल, तो वडऱ्याचा असेल, तो कैकड्याचा असेल, तो माळ्याचा, साळ्याचा, कोळ्याचा, धनगराचा, वंजाऱ्याचा, महाराचा, मांगाचा, चांबाराचा, डोहराचा, भलाराचा असेल. आणि तो राजा मतपेटीतूनच तयार झाला पाहिजे. आणि त्या राजाचा मायबाप कोण आहे? हे समोर बसलेली जनता आहे. आता काय होतं, ह्याच्या अगोदर काय व्हायचं? मतदान आलं की 15 दिवस कसे हातपाय जोडत येतात? अशी येतात का आपल्या वस्तीत? इथं येतात का? नाही येत. आणि ते आलेली तुम्ही पाठीमागच्या ते बघायचं, ती अशी ना अशी रुमाल बळत सर्दी झाल्यावाने करतात, नाक दाबून येतात. अवलादीत खराब आहेत त्या. तर खरं बोलतोय का खोटं बोलतोय सांगा? खरं आहे का नाही? येतात की 15 दिवस हातपाय. तुम्ही आता निवडणूक लागली ना, मुद्दाम खरकटी भांडी आणून ठेवायची. भांडी घासून नाही दिली तर बापातली गरज आहे. बाबासाहेबांनी 4-4 लेकरं मारून तुम्हाला मला मताचा अधिकार दिलाय म्हणून आपल्या दारात येतात. नाही तर हे आपल्या दारात येणार आहेत होय. पण त्यांना बाबासाहेबांनी भाग पाडले तुमच्या माझ्या दारात याला. म्हणून ते हातपाय. कुठपर्यंत येतात? मतदानाच्या दिवसापर्यंत ती तुम्हाला बघतात. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही मतदान करायला ते केंद्रावर जात नाही तोपर्यंत. गाडी बी लावतात, रिक्षा लावतात का नाही?
भरभरून येतात. आणि जो रिक्षावाला नेतो का ना त्या केंद्रापर्यंत, एकदा तुम्ही आतमध्ये गेला ना, तो रिक्षावाला तुम्हाला परत आणून सोडत नाही. तुम्हाला अगोदरचं बी थोडं आठवा. ज्या रिक्षात तुम्ही गेलता, ज्या गाडीत गेलता, त्याच्यात परत आला का नाही, तुम्हाला चालतच यावं लागतं. कारण तुम्हाला जो नेणार आहात का नाही, तो बी म्हणतो अर्धा की मावशीला का आता मतदानाचा दिवस आहे, जा 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 इथं तर आहे. आणि मग जातानाच काय पाय तुटलं होतं वय. म्हणून आता जरी दुसऱ्याच्या गाडीत गेला, दुसऱ्याच्या रिक्षात गेला, आतमध्ये जायचं, त्याच्याबरोबर जायचं. त्यांचंच पैसे समजा त्यांनी दिलंच आणून घरी, तरी घ्यायचं. आमच्या इथं तसंच केलंय. आतमध्ये जाऊन आपला हात ते दाबायचं, बाहेर येऊन गाड्या कमळ काय सांगायचंय ते सांगायचं. त्याला सांगायचं, त्याला बरोबर तुझी ताडीत बांधून आली म्हणायचं. आता आतमध्ये करावं लागेल आपल्याला, असं शहाणं व्हावंच लागेल आपल्याला. जर 5 वर्ष, जर पंचवार्षिकला हे फसवतात. आता आपली बारी आली का नाही, 21वीं सदी हमारी है, आप बहुजन की बारी है. म्हणून बांधवांनो, आया बहिणींनो, येणारा काळ 2014 पासून तुम्हाला माहित आहे देशात काय सुरू आहे. कोणी काय खायचं, कोणी काय नेसायचं, हे कोण ठरवतंय, ती ठरवतंय. आता तर ती RSS वाली म्हणतात 4 पोरांत, किती पोरं म्हणतात, किती 4 ना. मग तुम्हीच करा की एकमेकाची सुरुवात, तुमच्याकडनं सुरुवात करा. तुम्ही 40 पोरं करा. अरे आम्हाला खायला नाही ना, आम्हाला सांगताय 4 पोरांना जन्म दे, आणि सांगताय कोण ज्यांनी लग्नच केलं नाही ती म्हणताय. म्हणजे ही सगळं जी षडयंत्र आहे ती तुमच्या माझ्या विरोधात आहे. ही षडयंत्र, ह्या सगळ्या समस्या ह्याची एकमेव ह्या समस्यांचं गुरुकिल्ली जी आहे ती सत्ता आहे. आणि ती सत्ता आपल्याला हातात घ्यायची. होत आहे बारामतीत झालंय, करकम मध्ये का नाही होणार, सोलापूर पंढरपूर का होणार नाही, होत आहे ना. तुमचा फक्त विश्वास फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वत्स साळवे यांच्यावर पाहिजे. तुमचा विश्वास परिचारकावर आहे, पाटलावर आहे, मोहित्यांवर आहे. आणि मग आपलं महापुरुष आहेत की मंदिरात. छत्रपती शिवाजी महाराजांना रशियात कोणी नेलं बरं, अण्णाभाऊ साठेंनी. रशियात जाऊन पवाडा म्हणला अण्णाभाऊ साठे. आणि पुरस्कार कोणाला दिलाय, बाबा पुरंदरेला. आणि त्या अण्णाभाऊ साठेंच्या त्याची रॉयल्टी आहे ना, रॉयल्टी, ती रॉयल्टी जरी आणली आता परत, रमेश कदमनी जेवढं अण्णाभाऊ साठेचं खाल्लंय ना, त्याने नाही खाल्लं बिचाऱ्यानी. खाणारा आमचा बारामतीवाला आहे. जेलमध्ये जायला बघा की कुणाला लावलं, आपल्या माणसाला जेलमध्ये. रमेश कदमला जेलमध्ये बसवला का नाही. मलिदा खाल्ला कोणी, अजित पवारने खाल्ला. दुसरं जेलमध्ये कोण गेलं, भुजबळ साहेबाला जेलमध्ये घातलं. अख्ख्या पवारांनी खाल्लाय की मलिदा. जेलमध्ये आमची माणसं घालतात आणि खात्यात मलिदा कोण, ही खात्यात. आणि म्हणून ही जी लोक आहेत, ही जातीवादी लोक आहेत. ही जातीवादी लोक तुमचं माझं कल्याण भलं कधीच करू शकत नाहीत. यांच्या बरोबर आता राहायचं नाही. तुमच्या समोर आहे 21 वर्षाची पोरगी आहे माझी, आणि भारताच्या राजकारणात पहिल्याच उमेदवार आहे जी 21 वर्ष 2 महिन्याच्या असताना लोकप्रतिनिधी झालेले. वर्ल्ड रेकॉर्ड आहे ती. आणि दुसरी ऐतिहासिक घटना आहे. पहिली कुठले, 21 वर्षाच्या असतानाच बहन कुमारी मायावतीजी या देशाच्या राजकारणाच्या पटलावर आलेले. आणि आता नंतर 77 नंतर आता किती वर्ष झाले, जवळजवळ 60 वर्षांनी 21 वर्षाच्या असतानाच संघमित्रा बारामतीच्या काउन्सिल मध्ये गेली. तुम्हाला वाटतंय, तुम्ही बारामतीतल्या कोणाला विचारा, अख्खी बारामती खुश आहे. आता म्हणतात आता बघू काळूरामची पोरगी आतमध्ये, आता बघू हे कसे करतात ते. आणि मी बी मला 2 नंबरची मतं मिळालेत ना नगराध्यक्ष पदाला, आणि मी पण जाहीर केलंय. मला पराभव मान्य आहे. मी बारामतीकरांचा आभार मानलं. बारामतीकरांनी जो निर्णय दिलाय तो मला मान्य आहे. ठीक आहे, अजित पवारचा नगराध्यक्ष आतमध्ये बसल, पण सर्वसामान्य बारामतीकरांचा अध्यक्ष म्हणून नगर परिषदेच्या बाहेर झाडाखाली टेबल आणि खुर्ची टाकून काळूराम चौधरी बसणार आहे.
इथनच काम होणार. मी आधी बी करत होतो, आत्ता बी करणार. आणि ती तुम्ही बी करू शकता. मी बोलतोय म्हणून फक्त एवढंच आहे, तुम्ही गप्प बसलाय मी बोलतोय, पण मीच मुख्यांचा आवाज आहे. आणि तुमच्या इथं बी मुख्यांचा आवाज बनणारी कार्यकर्ते आहेत. तुम्हाला बी, तुम्ही पोरींनो उभं राहायचंय. ही चुकली तर ह्यांना लगेच दाखवायचंय, लढायचंय पोरांनी. बारक्या बारक्या पोरांनी आईबापांवर लक्ष ठेवायचं. पण जर दुसरा पैसे घेऊन आला, मोबाईल मध्ये हळू शूटिंग काढायची आणि अध्यक्षाकडे द्यायची. आईबापांनी पैसे घेतलेत. हा, बाबासाहेबांची आणि अण्णाभाऊ साठेंची शपथ आहे तुम्हाला. नाही तर आपलं तुमचं सगळं भविष्य खराब करते. आता सोडायचं नाही. लढाईसाठी तुम्हाला यावं लागेल. पुढे कोण लढणार आहे? कोण लढणार आहे? तुमची लढाई, आपली लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. कोण येणार नाही आपल्यासाठी. तुम्हाला आणि मलाच लढावं लागणार आहे. मी पोरीला उभा केल्यानंतर मला म्हणली, कशाला पोरगी चांगली दिल्लीत शिकती, वकिली करती, कशाला राजकारणात आणली. कोण म्हणत होते? आपलीच. निवडून आल्यावर म्हणतात आम्ही केलं, गावाला सांगता आम्ही आणली तुम्हीच आणली बाबा. मी 30 वर्ष काहीच करत नव्हतो ना. सगळ्यांचा त्या विजयात माझं श्रेय नाही. ती समाजात आहे, बहुजन समाजात आहे. पण आता बारामतीत होऊ शकतं, ते हिथं बी होऊ शकतं का नाही? होऊ शकतं का नाही? व्हायचंय ना. मग व्हायचं, लढायला शिकायचं. खूप लढी मर्दानी वो झाशीवाली नाही वो जलकारी. ती आदिवासींची जलकारी लढली, पण तुम्ही शिकला नव्हता. आपलं कोण शिकलं नव्हतं म्हणून इतिहासात लक्ष्मीबाईचा लिहिलंय. नाही तर पाटणीला पोरग बांधणारी कोण होती? जलकारी देवी होती, आदिवासी होती. आता तुम्हाला मला तुमच्या माझ्या घरातच जलकारी देवी तयार झाली पाहिजे. तुमच्या माझ्या घरातच बहीण कुमारी मायावतीची तयार झाली पाहिजे. आता काय लोक म्हणतात बहीण मायावतीची घराच्या बाहेर पडत नाही, घराच्या बाहेर येत नाही. बहीणजी आता 70 वर्षाचे आहेत. जेव्हा रस्ते नव्हतं ना, रस्ते रोड नव्हते, त्यावेळी बहीणजी रोडवर होते. रोड नव्हते तेव्हा बहीणजी फिरत होते. आणि अजून 70 वर्षाचे झाले तरी ते. आम्ही काय, आम्ही भाव आहे की आम्ही सगळे आहे ना फिरायला. आम्ही फिरतोय, ही सगळी फिरत्याल. आता कशाला बहीणजी पाहिजे रोडवर? आता आम्ही रोडवर असणार आहे. कांशीराम साहेबांनी सांगितलं होतं, अगर खुर्ची पर बैठने वाले नहीं बन सके तो खुर्ची हिलाने वाले बनो. आणि खुर्ची ही हलवणारी मी बनवून दाखवलेले. खुर्चीत हलवली. निकालाच्या 4थ्या दिवशी एकत्र आली का नाही पवार? दोन्ही बी नाटक करत होती. एवढ्या दिवशी एकाच बापाची औलाद आहे, एक सौतीचा आहे एक मावशीचा आहे. जसा हत्ती निवडून आला की एक झाली का नाही? बघितलंय का नाही टीव्हीवर? एकच आहेत. ती भाजपवाली, काँग्रेसवाली, शिवसैनिक सगळी एक आहेत. आणि विरोध कुणाच्या विरोधात आहेत? निळ्या झेंड्याच्या आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहेत. म्हणून आपल्याला आता ज्या आपल्या आईबापानं, आपल्या आजोबांनी ज्या चुका केल्यात ते आपल्याला करायचं नाहीत. झालं एवढंच बाद झालं. ह्याच्या अगोदर जे झालं चंद्रभागेत, आता ते वाहून गेलेलं आहे. आता हितनं पुढं आज तुम्ही आज ह्या पवित्र जिथं बाबासाहेबांचं पदस्पर्श झालेला आहे, हिथं तुम्ही मनाशी गुणगाठ बांधायची आणि न विकणारा समाज बनायचंय. आणि येणाऱ्या तुमच्या इथं ज्या वेळेस नगर परिषदेची निवडणूक लागेल, आम्ही दोघं बी प्रचाराला असणार आहे. आम्ही दोघं प्रचाराला असणार आहे आणि हिथंच मुक्कामाला असणार आहे. हिथंच मुक्कामाला असणार आहे. फक्त हिथंच उभं नाही राहणार, तर अख्ख्या गावात पॅनल उभा करणार आहे. सगळीकडे असणार आहे. आता माहूत नितीन गायकवाड असेल, पण अंबारी आम्ही मोकळीत ठेवली. धनगर त्याच्यात बसणार, मराठा त्याच्यात बसणार, माळी आम्ही तिथंच बसवणार आहे, वडाराला तिथंच बसवणार आहे. अंबारी मोकळीच आहे. माहूत आमचा नितीन गायकवाड असणार आहे. जसं बारामतीत माहूत काळूराम चौधरी बसवलेत मी लय जण.
आणि मी तुम्हाला आता जाता जाता एवढंच सांगेल, आता येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. ओबीसी एससी एसटीची मूठ बांधून मी परत रिझल्ट देतोय. मी परत हत्ती निवडून आणणार आहे बारामतीत. आता तर असं आणणार आहे, ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद गटात अजित दादा मतदान करतो ना, त्याच गटात हत्ती निवडून आणणार आहे. 10,000 रुपयांनी पेमेंट केले. 10,000 रुपये मताला. किती तुमच्या अख्ख्या घरदाराला देत नसतील, इथं एका मताला दिलेत तिथं. तरी पण का कोण निवडून आले? बाबासाहेबाचा हत्ती आलाय. कारण समाजाच्या आणि सगळ्या समाजाच्या मराठा बांधवांनी बी माझ्या पुरीला मतं दिलेत, मला पण दिलेत, साथ सहयोग केलाय. बारामतीतल्या मराठा समाजाने बी केलाय, व्यापाऱ्यांनी केलेला आहे, मला सगळ्यांनी साथ सहयोग केलाय. ब्राह्मणांनी मतदान करून व्हिडिओ काढून दाखवलाय, काळूराम तुझ्या पुरीला मतदान करून आलोय. माझ्या प्रभागात, माझी पुरीच्या प्रभागात 12 मतं ब्राह्मण समाजाची होती. त्या 12चे 12 मतं मला मिळालेत, हत्तीला भेटलेत. मुस्लिम असतील, सगळ्या समाजाने मतदान केलेलं आहे. हे तर बी करतील. आपल्याला फुले शाहू आंबेडकरांच्या समतामूलक विचारधारेवरती चालायचंय आणि समतामूलक समाजावरतीच आपण या देशाची शासन करती जमात बनवू शकतो. आणि ती आम्ही बारामतीत मी करून दाखवलंय. तुम्हाला बी इथं करायचंय. एवढंच या ठिकाणी बोलतो, कारण उद्या माझी सभा सोलापूरला आहे. माझा आवाज तुम्ही आत्ता बी बघताय खराब आहे. आणि ज्यावेळेस निवडणूक चालू होती, कार्यकर्ते उमेशी आलती, मी जसा थुकायचो तसं रक्त पडत होतं थुक्यातनं. मला डॉक्टरनी इंजेक्शन देऊन 6 तास झोपावलं होतं. 5-6 दिवस झोपलो नव्हतं, जेवण नव्हतं. माझी कष्ट करावं लागतात, ती सगळ्यांनी केलेत. माझ्या प्रभागातल्या माझ्या कार्यकर्त्यांनी, बीएसपीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कष्ट केलेत आणि मग रिझल्ट आलाय. तुम्हाला आपल्या सगळ्यांना कष्ट करायचे, सगळ्यांना करावं लागणार आहे. एखादा गरीब उमेदवार असेल तर पैसे आपण द्यायच्यात, मग तुम्हाला दुसरीकडनं घेतल्याला दे, नाही तर तुमच्या खिशातलं दे, पण द्यावं लागणार आहे. आपला माणूस कसा निवडून येणार? त्याला पैसे लागणार आहेत, प्रचाराला वाटायला नाही. आपण पैसे देऊन उभा करायचा, निवडून आणायचा. होऊ शकतं, होत आहे ती. आणि ते तुम्ही येणाऱ्या काळात करताल एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.